हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. मी खूप कशी तरीच वाटते आहे आणि मी असाच व्लॉग हर टाईम चालू करते. पण ठीक आहे, आता मी व्लॉग पोस्ट केला. पहिलं उठली म्हणजे तर मी सकाळी घरी लेट आली. मी बाहेर गेलेली, मग मी आली, झोपली. मी 4च तास झोपले. माझ्या झोपायची अशी वाट लागली आहे ना, माहीत नाही माझ्या डोक्यात काय चालू असतं, मला झोप येत नाही. मी रात्री किती पण लेट झोपली. मी सकाळी 10-11पर्यंत मला जाग येते, माहीत नाही का. मी सकाळी झोपली असेल 7-8 वाजता. मला माहिती आहे 4 तास पहिल्याचं, म्हणजे मी जेव्हा इंस्टा ओपन केला तेव्हा दिसलं मला 4 hours अगो मी मेसेज केलेला. म्हणजे मी 4 तासच झोपली फक्त. माझी झोप कंप्लीट होत नाही, माझं काही कंप्लीट होत नाही. माहीत नाही मला का होतं आहे असं, पण ठीक आहे. तर आता मी व्लॉग पोस्ट केला. आता मी लॉकअप बघते श्रेयामुळे. मला श्रेया आवडते. आणि अजून मी काय करणार आहे आज मला माहीत नाही. घरीच आहे मला एक व्हिडिओ शूट करायचा आहे कोलॅबचा, पण मला खूप कंटाळा आला, पण मला करायचा आहे. आणि मला रील्स पण बनवायचे आहेत, पण इकडे बॅकग्राऊंड बरोबर नाही, तर मला काय जमत नाही आहे शूट करायला. आणि माझं प्लस मी फोन इथे कुठे लावू नाही शकत. जर मला इथे व्हिडिओ बनवायचा आहे तर हे आहे, जर पडदा आहे मागे, मी इथे व्हिडिओ बनवू शकते छान. पण ठेवू कुठे फोन ठेवू कुठे माझा, तर मला जरा बघायचं आहे. नाही तर मला कुठेतरी बाहेर जाऊन शूट करायला लागेल. आणि मी कधी बाहेर शूट नाही केलं आहे, पण का नाही केलं शूट, कारण माझ्यासोबत कोण असत नाही जे माझा व्हिडिओ शूट करेन, मला कुठे बाहेर घेऊन जाईन. आणि कोणतरी सोबत पाहिजे असतं एक. ठीक आहे, आता मी थोड्या वेळाने थोडीशी रेडी येऊन चालू करते, कारण कसं तरी वाटतंय. फोडी पण परत यायला लागलेत मला. आता तर मी पहिला आंघोळ करते, केस धुते, कारण खूप ऑइली झालेत. हेअर कलर केल्यानंतर 2 दिवसांनी तरी हेअर ऑइली होऊनच जातात. नवीन कलर करतो आपण. आता मी हा वॉश करेन तर माहीत नाही मला किती फेड होणार आहे. परत फेड झाला मी परत मागवेन कलर, मी परत कलर करेन. जस्ट मला येशूने दूध दिलंय आणि मी हे बघता मस्तपैकी दूध आणि बिस्किट खाते. मी नाही घेत, मला बघितलं ह्याच्या पहिला फोडी नव्हती, पण आता फोडी आली. आता मी माझं तोंड धुवेन चांगलं आणि काहीतरी लावेन, कारण ना मी खूप काळी होत चालले यार. हा राजचा भाऊ आहे आणि आम्ही लोक असंच, हा फ्री होता, मी पण फ्री होती, तर मग आम्ही लोक भेटलो आणि आम्ही आता काहीतरी खायला आलोय दोघं. हा रे लाजतोय की अरे आपण दोघंचे ते काय, अरे पागल. काय पण विचार करतोय येण्यासारखा की लोक काय बोलतील, है ना. काय बोलत बोल रे. हाय. ह्याची हिंदी ऍक्सेंट खूप मस्त आहे, असं वाटतं तमिळमध्येच बोलतोय. कुछ तो गाणं जेव्हा हा गाणं गातो ना मी, तेव्हा ब्लॉग चालू करेन एकदा. आता आम्ही आलो आहे मोमोज खायला. ह्याला मोमोज खायचे आहेत आणि मला पण काय आमच्या दोघांना. आणि मी सकाळपासून घरी एकटी बसलेली, म्हणून मी बाहेर आली. ह्याने मला फोन केला, मग मी बोलली ठीक आहे आपण जाऊया. राजचा मामा आहे ना तो. राजचा मामा लागतो हा, पण सेम एज आहे दोघांची. तर काही गाडी चालवतो. मला तर वाटलेलं आता कोणाला तरी चिपकवणार आहे, पण नाही, हा लय मस्त गाडी चालवतो. पण जो इथे बसेल ना इथे, त्याची फाटून जाईल. समज रहा है मैं क्या बोल रही हूँ. मला माहिती. आम्ही राजला पण विचारलं की राज येतोय काय, पण राज बोलतोय कि मैं नहा रहा हूँ, घर पे कोई नहीं है. मैंने उसको पूछा, अरे सच में रे, उसके घर पे कोई नहीं है. वो रहना चाहिए ना. हाँ, पर वो बोला मैं नहा रहा हूँ, ये वो मजा ना. तर आम्ही दोघंच मग आलो खायला. मस्त आम्ही एक मस्त लय मोठा राऊंड पण मोमोज आम्ही मस्त जू साईड गए थे ना अभी आपण. आम्ही जू साईडला पण जाऊन आलो, मस्त एक राऊंड मारून आलो पावसात. हा लय कसा तरी एकदम लय फास्ट गाडी चालवतो हा, एकदम रफ. नाही रे बाबा,
भाई लोग और भाई लोग को बहन लोग मैं एकदम आराम से चलाते हैं। आराम से यार, तू एक बार वीडियो निकाल के तेरे को ही दिखाऊंगी इधर से कैसा दिखता है। एकदम एंड मोमेंट वर जाऊन ब्रेक लावतो। हाँ कुछ तो ठोका था क्या? नाही ठोका हाँ, नाही किसको तो किस किया क्या? नाही हाँ, फिर पप्पी म्हणजे गाडीला पप्पी किस किया क्या? वही तो मीनिंग है ना किस किया। पप्पी हम्म, नाही। मग आता ह्याच्यानंतर आम्ही कुठे जाणार? आप इसके बाद किधर? घर पे? घरी आता कुठे जाणार? आता कुठे जाणार? अबे, आता मला घरी तर जाणार घरी सोबत. बसवायचं मेरे को घर पे बहुत कंटाळा आता है। असं वाटतं घूमते रहो। मिनिट हाँ? अयो नख लागला काय रे माझा? हा ऐसा नको असं बोचायला माहितीच नाही बोचावड थांब की. माहितीच नाही। अरे बोलली तुझ्या बोचात काय त्याला काय समजणार आहे? आता गेला धापकेन दरवाजा पडतो धापकेने। आता आम्ही खाणार आहे मोमोज आणि नंतर आम्ही जाणार आहे घरी। म्हणजे हा ह्याच्या घरी जाणार, मी माझ्या घरी जाणार। पण मला घरी माझ्यावर येल्लो छान वाटतं ना, येल्लो कलर घालायला पाहिजे। माझ्याकडे जास्त येल्लो कलरचा आहे नाही। तुम्ही लोकांनी कधी मला येल्लो मध्ये जास्त बघितलं नसेल। येल्लो, ग्रीन, ऑरेंज, तुम्ही लोकांनी मला जास्त ब्लॅक, व्हाईट, पिंक मध्ये पण बघितलं असेल, रेड मध्ये पण बघितलं असेल, पण असं येल्लो मध्ये जास्त नाही बघितलं असेल। आणि मला तर असं वाटतं की मी येल्लो कलरचं कपडे घालू, कारण मी येल्लो मध्ये गोरी वाटते। किती गोरी वाटते, किती चांगली वाटते ना। ठीक आहे, आता जास्त खुद की तारीफ खुद से लय केली, आता जाऊ दे। आता आम्ही खाणार आणि मग मी नंतर चालू करणार। ओके हो, तू पण कॅमेरा चालू, मी पण कॅमेरा चालू झाला। नानू तुझा, नानू आज जिमला नाही गेला, नानू आज शॉपिंगला गेला। हा व्हॉट्सअप गाईज, आम्ही बघतो आहे हे काय बघतेस? लॉकअप। मम्मी हा शर्ट आम्ही लोकांनी आणला काय? मम्मा जीन्स चांगलं वाटतं हे, फेकत होते लोक, मी बोली घे कशाला फेकू? हे बघ काय माझी जीन्स बघा। ते असं का ठेवलं आधी? ती मिरर पाठीमागे ठेवायचा ना आणि पूर्ण घरात आधी ती सॉरी पण मोनू तिकडे तेव्हा झोपले करायचं ना आधी नाही। ती. येशूनी पसारा केलाय, तो मी नाही केलाय। पण हे बाकीचं बाकीचं काय नाही, येशूनी सर्व पसारा कपडे करून ठेवलेत सर्वीकडे नवीन आणलेले। नवीन घे. आणि आता हे घरच एवढं छोटं आहे की बेड छोटं खोल। आहे, व्यवस्थित आहे, तुम्ही लोक ठेवत नाही। छोटं बोलूच नको, रिझन नको मम्मा देऊ. मला नाही सवय काम करायची, मी काय करू? मला नाही आहे आहे ना, सवय। मी सवय लावून घेतली माझ्या स्वतःला। ते तू लावून घेतली, तुझी चुकी, तू का लावून घेतली? म्हणतो बोलते ना तुला माझी चुकी, म्हणतो तुला ओरडते मी ना। हा मग तुझी चुकी, तू का सवय लावून घेतली? लावायची ना छोट्या पोरीला सवय। मी मोठी आहे, मी का काम असं ती सगळं करते घरात, मग सगळं आवडते आहे ना आयशू? आज काय झालं मग? ती नव्हती घरी. काय नव्हती? ती थैली बिली लॉकअप बघत बसली आहे, उचलायचं ना ती मोनू, तुझी मोनू, मी नाही करणार हा. काय, परत तसंच होणार, मी का करू? तुझी मोनू। दूध कोण पियाले? मी पिलेली। ए मम्मा असं नको बांधू, तुला छोटी वाटतात केस, पातळ एकदम नाही चांगले वाटत। 10 वेळा केस कट करते ही मम्मी। तिला आवडतं तसे करेल ना ती। दाखव. तुला काय पंचायत एवढी? Show me. येशूला तर लय ओव्हर ऍक्टिंग करायची दाखव. सवय। ती बघ पहिलं. ही येशूला नाही आवडली, ही वाली कलर नाही आवडला. चांगला नाही मला बोलते। फिटिंग नाही आवडली. आणि मम्मी माझी बॅग कधी देणार आहे बे तू? हे बाई हा ना, घर जावाई करून टाकली बॅग। बघेन घालून मी कशी वाटते. नको सोड, मी रिटर्न करून माझ्यासाठी गेले माझी साईज. आणि मला हा वाला कलर आवडला येशूच्या हातात जो आहे। दाखवत पण नाही. एक तर येशूची साईज पण मला येणार नाही। ऑलरेडी आहे आयुष्यकडे, पण ही आली ना तुला? नाही माझ्याकडे, कुठे आहे ही? नाही आली. आली ही। बघ कशी ओरडते, बघितलं? येशू मम्मी हळू बोलते, तू पण हळू। नाही, तिला येतच नाही नॉर्मल बोलता. माझ्याकडे नाही हा कलर. तुला काय अरे पण एवढी माहिती लगेच? पण नाही, आता नाही बोल ना. हे ओव्हर ऍक्टिंग आहे आता, नाही, पण हे मला खूप नाही ओव्हर आवडत. ऍक्टिंग ती आहे। हमेशा काय आम्हाला पण पण नाही आवडत काय तू जेव्हा बोलणार? अशी ओरडते, नाही आवडत आम्हाला। काय पण मग मला नाही आवडत. काय पण काय बोलली ग मी? हा ना, मला तर जरा पण नाही आवडत येशू अशी ओरडते तर मग नीट बोल. शहाणपणा करते। हा घे, फेकते काय? बघितलं? अशा पोरांशी कोण बोलणार? तूच जाते पप्प्या द्यायला, दे अजून पप्प्या। तिथं देईन. नको मला पप्पा. नको आहे.
नको आहे मोनूची घे, हिची घे. नको आहे आता जा आता काय नाही करत. 2 दिवस फक्त जिमला गेली, मग आज नाही गेली. अरे आज संडे किती Sunday. वेळा बोलू मी तिला कधी बोलली रे? मला बोलली ना. आताच बोलली ना हिच्या समोर तिला एवढं काय लक्षात राहणार आहे? ऐकते ती शेवटी तुझं. माणसाचे असे नुक्स काढत असते लगेच. जस काय ही लय मोठी शाणी आहे. तुला आहे ना साली आता थांब, तुला असे शिव्या पडणार आहेत ना कमेंट मध्ये. पाडू दे मला नाही करत. नाही बघत. असे पडले पाहिजे हिला शिव्या, त्या सर्वांनी मिळून दे बघतच शिव्या. नाही, ठीक आहे. सगळ्यांनी मिळून दे. म्हणजे ही भांडेन जाऊन जाऊन कमेंट मध्ये. कंटाळा येतो. गाण्यात मला time आणि इंग्लिश मध्ये भांडते माझी मम्मी. हिंदी बिंदी मराठी बिराठी मध्ये आम्ही नाही बोलत, आम्ही डायरेक्ट हिंदी इंग्लिश काहीतरी बोलते. मला नाही. किचनची लाईट बंद करायची आधी ती. मम्मी यार मला लय झोप आली, लय झोप आली. खाणार पिणार तिथे मी आज झोपणं लय लवकर उठले. आज बाई काय कुठं बघते? ऐशू ना रात्रीची आता- झोप नाही ना, ऐशू तो गेला तिकडं. काय तुझं हा मोनू सारखी करते बोललं तर एवढं का चुबलं? बघ ना. चुकलं नाही पण मी माझं करते ना आणि मी सारखं काय करते. आणि अशी का लाईट काय येते? फरक पडतो एवढं तुला? अरे फरक नाही पडत आहे. हा मग? मग नाहीतर हा ना, हा नाही तर. असं मी कोण काय बोलायचं? दुसरं बोलते तू काय दुसरं बोलते. सर्व मेंटल आहे तिथे, एकमेकांचा जीव पण घेऊन टाकतील कधीतरी. मी आणि मोनू तर जे लहानपणी भांडायचो ना, असे नकं बिकं थोबड्यावरती मारायचो, पूर्ण गल्लीला समजायचं आमची भांडणं झालेत ना मम्मी. मग मम्मी कामावरनं फोन करायची, नाहीतर घरी येऊन मग आम्हाला लय धुवायची, मलाच धुवायची. लय भांडणं व्हायची आमची. कोण? चाकू बिकू पण घ्यायची, मी घ्यायची. मोनू पण घ्यायची. मोनू फट्टू होती. धुवायला टाकायची t-shirt. ती जरा मी mental तिची होती. केस काय बघ, करते मी तिची केस धरायची, ती माझी केस. आणि माझ्या थोबड्यावरले नका मारायची ती मोनू हरामी साली. येशू छोटी होती, मी पूर्ण टाइम फक्त बाहेर खेळत बसायची. आणि मला येशू जेव्हा छोटी होती तेव्हाच काही लक्षात नाही. मला हे पण नाही लक्षात. मम्मी प्रेग्नेंट होती असं. नाही 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 मला नाही लक्षात. असं कसं मोनूला लक्षात असेल. काय? ती चादर नाही हा चिरली. 8 मम्मी, वर्षाची होती. 8 वर्षाची होती मी, तरी पण मला नाही लक्षात मम्मी. मम्मीचं पोट एवढं मोठं कधी नाही बघितलं रे मी. मम्मीचं छोटंच असेल. मम्मी एवढीशीच नाही रे, जास्त थोडी ना. 8-9 मंथ मध्ये तर- पागल. झाली? मोठी नव्हती झाली. तुझ्या टायमाला झालेली ना. आणि तेव्हा ना आजीकडे होते ना सर्वजण, आणि मी पूर्ण दिवस बाहेर खेळत. खेळायची ती. नाही मी आजीकडे थोडी आपण होते तेव्हा. वेगळी तू. हा वेगळीकडे होतो. हा वरच्या खुशी, मी तो TV टीव्ही लावून पडलेली. मी काय केलं, टीव्हीवर लटकली अशी, आणि झुला कसा खेळतात तसं खेळायला गेली, टीव्ही घेऊन खाली पडलं तू. तेव्हा ती छोटीशी जागा होती आणि हा. त्या TV ला आधी टीव्ही थोडी बाहेर होती. बाहेर होती. तू हा गेली तिकडे आणि अशी लटकली. लटकली टीव्ही पडला थाप करून. चांगलं झालं हिच्यावर नाही पडलं. आणि टीव्ही घेऊन पडली मी, तरी त्या टायमाला मी मार नाही खाल्लेला. मला हेच नाही समजत मला मारलं कसं नाही लोकांनी. छोटी असेल ना. आणि तिकडेच ना पप्पांनी लहानपणी माझी केस पण कापलेली. कापलेली. रात्री आले आणि बोले आज हिची केस कापतो मी. आणि मी कशी पण कैची घेऊन कापून मी पण केस बिस खुल्ली ठेवून बसली आहे पप्पा समोर, घ्या कापा माझी केस. आणि नंतर कापली कशी तरी वाकडी तुकडी. मग माझं असं झालं की नाही मला परत लावून द्या माझी केस. मला एवढं लक्षात आहे मी बोलत होती हे. ते रेड वाले फोटो आहेत पावडर तोंडात. हा. ती केस कापलेली. हा माझा एक फोटो आहे काकाच्या लॅपटॉप मध्ये येतो. मी अशी खुर्चीवर बसली आहे वेड्यासारखी, रेड टी शर्ट घातलंय, टॉप, आणि पूर्ण तोंडाला व्हाईट पावडर लावलंय. म्हणजे असं करून पावडर नाही, असं पूर्ण व्हाईट परत लावली आहे मी तोंडाला, आणि अशी फसली. आणि कोणतरी माझा फोटो काढलाय, आणि केस कशी तरी येत वाकडी तिकडे कापलेली, म्हणजे एकदम चुचुंदरी, कसलं करायचं नाही हिला. एकदम चुचुंदरीपेक्षा पण घाण काय असेल तर मी वाटत होती. आणि मी ना कृतिका दिदी आमच्या इकडे एरियामध्ये होती दिदी, जिच्या आम्ही क्लासमध्ये जायचो, ती ना नाकाला ना कोलगेट लावायची. आय थिंक कशाला पण. तर मी पण लावायची ते बघून. आणि एकदा कृतिका दिदीची केस कशी अशी असायची कापलेली ना, तर मोनूला अशी केस पाहिजे होती कट. तर तिने काय केलं, लेझर असतं ना ते घेतलं आणि इथे मारलं, इथे हा इथे मारलं. तिला काय वाटलं इथे एवढी केस येतील,
तिने लेझर इथे मारला आणि हे इकडून पूर्ण भुंडी झाली ती आणि मग अशी छोटी 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 केस आलेली तिला इथे अशी उभी. आणि एकदा तर पप्पानी लहानपणी मी 7 वाजता रात्री संध्याकाळी 7 वाजता घरी आली खेळून मिळून म्हणून माझी केस इथूनच कापून टाकली अशी खाचाक. नाही हे एवढी केस उभी राहायची माझी एवढी. पप्पानी मला लय हे केलंय लय लय. सर्वात जास्त माझा छळ केलाय पप्पांनी. डान्स क्लासला जायची मी तिकडे पण गेले आणि बोलले तिला घ्यायचं नाही डान्स क्लासमध्ये. लय राग यायचा मला पप्पांवर लय राग यायचा मला पप्पांवर. असं वाटायचं चेचूच चेचू असं करत. हो ना आता तर मीच पप्पाला चेचेन. आता तर पप्पा शांत होऊन जातात. मी एक आवाज ओरडली ना तर एकदम शांत. म्हणजे तिकडे जाऊन सरला बोलले हिला घ्यायचं नाही या क्लासमध्ये आणि पप्पा आले की मी पळून जायची. हा मी तर फिरतच असायची दिवसभर. मला काम धंदाच काय होता. मी लहान होती तिकडे पण माझं करून टाकलं. नाही तर आतापर्यंत मी लय चांगला डान्स करत असते. मला लय मजा यायची. आले तिकडे पण नाही तर काय आणि मी ना जायची मला घेऊन जायचे लहानपणी इथे तिथे डान्स करायला. तिकडे पण मला नाही जाऊन द्यायचे. मी लपून जायची सर्व एरिया लोकांसोबत. चलो येऊन मार खायची कोंबडा बनायची कुत्र्यासारखी मार खायची पण मी जायची. म्हणून मी आज अशी आहे. म्हणून आज मी कुठे पण जाऊ शकते काय पण करू शकते आणि नीट राहू शकते. एवढं सगळं करून मी नीट राहू शकते. ठीक आहे. हाय गाईज गुड मॉर्निंग. तर आता मी उठली आहे. सकाळी किती वाजता उठली आहे मी काहीतरी 11च्या पहिलेच उठली आहे. मी रोज 11च्या पहिलेच उठते. आज मम्मीची सुट्टी आहे. मम्मीने मस्त पोहे बनवले आहेत. पोहे चाय मस्त पॅके. आणि सकाळ मी एवढी रेडी का झाली आहे कारण मी चालली आहे इशूला कॉलेजमध्ये सोडायला. कारण इशूचा आज पहिला दिवस आहे. पहिल्या त्या दिवशी मीटिंग होती ओरिएशन मीटिंग. हां पण इशूला मी आज आता सोडायला चालली आहे कॉलेजमध्ये. तर काल भांडून गेली आहे ती आणि पप्पांकडनं कपडे नवीन घेऊन आली आहे. कॉलेज 2 जीन्स घेऊन आली. ती पण एक होत नाही आहे तिला आणि एकच होते ती घातली पण लगेच. आणि टॉप दाखव कोणता घातलाय आणि याच्यातमध्ये टॉप. मग काय फायदा झाला नवीन कपडे घेऊन. नवीन जरा पण नाही वाटत आहे काय घातलंय. जीन्स खराब नाही होणार. लाईट ब्लू जीन्स घातली आता पावसात लगेच घाण करेल ती. किती कपडे तिची जीन्स घाण असते खाली. अशी बॅगी पाहिजे एवढी. पावसात तर नका घालू. अशी करते अशी. हाताची ना गाईस तुम्ही नुसता पोहे खायला या. या स्क्रीनच्या बाहेरून या. स्क्रीनच्या बाहेर या असं. मी जरा झोपते तर आयशू मी जाते तर 11 वाजले 11. तुझा बाप डोळे- कामाला डोळे सुजलेत बा एवढी झोपली आहे आणि अजून थोडी झोपते. हा खा रे. नाही तर पास्ता हे ते पैसे नाही दिले तुला कोण. असंच द्यायचं. सोडायला येते आज रोज नाही येणार आहे. आली मोठी शाणी. घ्यायला किती वाजता सुटणार आहे. येते घ्यायला 5लाच येते आणि उभी राहते तिकडे. वेळ खायला 5लाच उभी राहीन तिकडे. कोण आहे सोबत कोण आहे कोणासोबत फिरते. मॅडमला बघा एकदम अशी भूत बनून चालली आहे ती. टोपी बिपी घालून चालली आहे. आता पाऊस आला तर आता मी डायरेक्ट गाडीमध्ये जाऊन चालू करते व्लॉग.